इराण अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा युद्ध भडकलेलं असतानाच इराणची किल लिस्ट समोर आली आहे। किल लिस्ट म्हणजे इराणला ज्या नेत्यांना मारायचं आहे त्यांची ही लिस्ट असल्याचं सांगितलं जात आहे आणि यामध्ये अर्थात सगळ्यात महत्त्वाचं नाव आणि सगळ्यात आधी एका नेत्याचं नाव आहे ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे खरंच धोक्यात आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। कल्पना करा तुम्ही सकाळी उठता आणि जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांची नावं एका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर तुम्हाला दिसतात, पण सर्वात शक्तिशाली म्हणून नाही तर सूड घेण्यासाठी लक्ष्य म्हणून। आणि असंच काहीसं घडलेलं आहे। इराणमधल्या एका वर्तमानपत्रानं ही किल लिस्ट जारी केलेली आहे। त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प, नेत्यानहू, मॅक्रॉन, स्टॉमर यांची नावं आहेत। त्याच्यामुळे हा फक्त एक पेपरचा मथळा आहे की तिसऱ्या महायुद्धाची आणखी एक धोकादायक घंटा अशी चर्चा सुरू झाली आहे। आता यामध्ये कोणाची नावं आहेत आणि इराण त्यांना संपवण्याची भाषा का करत असेल ते आपण समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये। या संपूर्ण कथेची सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणामध्ये हवाई हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खमेनी ठार झाले आणि ही घटना इराणसाठी फक्त एका नेत्याचा मृत्यू नव्हता तर देशाच्या सर्वोच्च नेतृत्वावर झालेला थेट हल्ला मानला गेला। मग इराणने काय केलं? अली खमेनी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मुस्तफा खमेनी नवीन सर्वोच्च नेते बनले। पहिल्या सार्वजनिक भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट इशारा दिला, ज्यांनी हे केलंय म्हणजे ज्यांनी अली खमेनी यांना मारलेलं आहे त्यांना शांतपणे मृत्यू येणार नाही। म्हणजेच त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, पण त्यांनी बदला घेतला जाईल असं सांगितलं। मग आता अचानक ही किल लिस्ट समोर आलेली आहे। काही दिवसांनी इराणमधील कट्टर विचारसरणीचं हमशहरी हे वर्तमानपत्र एक इन्फोग्राफिक प्रकाशित करतं। त्यामध्ये 13 परदेशी नेत्यांची नावं असतात। आता ही नावं जी आहेत ती खूप इंटरेस्टिंग आहेत आणि त्यांना इराणला नेमकं का मारायचं असेल हेही तुम्हाला पुढच्या या काही सेकंदांमध्ये कळेल। आता या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत। आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल मागील वर्षी सुद्धा जेव्हा इराणवर हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर आता याही वर्षी जेव्हापासून हल्ले होत आहेत तेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या समोर येत आहेत आणि ज्या पद्धतीनं ती भाषणं करत असतात त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे इराणच्या या किल लिस्टमध्ये नंबर 1 वर असल्याचं दिसतंय। अमेरिकेच्या इराण विरोधी धोरणाचा प्रमुख चेहरा हे डोनाल्ड ट्रम्प मानले जातात आणि इराणवर कठोर निर्बंध, लष्करी कारवाया तसंच अमेरिकेच्या निर्णयांमुळे कट्टर इराणी गट त्यांना मुख्य जबाबदार मानतात अशी माहिती आहे। इराणकडून ट्रम्प यांच्या विरोधामध्ये पूर्वी सुद्धा सूडाच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या आणि आता ही जी किल लिस्ट समोर आली आहे त्यामध्ये ट्रम्प यांचं नाव सगळ्यात आधी आहे। दुसरं नाव आहे बेंजामिन नेत्यानहू, जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत। इराणचा सर्वात मोठा प्रादेशिक प्रतिस्पर्धी त्यांना मानलं जातं। इस्रायलच्या इराण विरोधी लष्करी कारवायांचा प्रमुख राजकीय चेहरा ते आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विशेष रोष इराणचा असल्याचं बोललं जातं। यामध्ये तिसरं नाव आहे कियर स्टॉमर, जे ब्रिटनचे पंतप्रधान काही काळापूर्वीपर्यंत होते आणि त्यांच्या काळामध्ये ब्रिटननं अमेरिका आणि इस्रायलला राजनैतिक तसंच सुरक्षा पाठिंबा दिल्याची धारणा इराणमधील कट्टर गटांची आहे, त्यामुळे त्यांचा सुद्धा उल्लेख या लिस्टमध्ये करण्यात आल्याचं कळतंय। चौथं नाव आहे मार्को रुबियो, जे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आहेत। अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि इराण विरोधी धोरणांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं नाव सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याचं मानलं जातं। पाचवं नाव आहे पीट हेग्सेथ, जे अमेरिकेचे संरक्षण मंत्री आहेत। अमेरिकेच्या संरक्षण आणि लष्करी कारवायांशी त्यांचा थेट संबंध आहे, त्यामुळे कट्टर इराणी माध्यमांनी त्यांचा सुद्धा उल्लेख या लिस्टमध्ये केलाय। सहावं नाव आहे इमॅन्युएल मॅक्रॉन, जे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत। फ्रान्स हा अमेरिका युरोप आघाडीमधील प्रभावी देश आहे आणि इराण विरोधी पाश्चिमात्य भूमिकेचा भाग म्हणून त्यांचं नाव जोडण्यात आलंय, त्यामुळे इराणचा त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा रोष असल्याची माहिती आहे। या लिस्टमधलं पुढचं नाव आहे जॉर्जिया मेलोनी, ज्या इटलीच्या पंतप्रधान आहेत आणि त्या वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात। काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्यासोबत फोटो काढण्यावरून वाद झालेला होता, त्याच्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना ट्रॉफी दिली होती, त्याचीही बरीच चर्चा रंगली होती आणि या व्यतिरिक्त इतरही त्यांची हग असेल किंवा त्यांचा शेक हँड असेल अशा वेगवेगळ्या चर्चा त्यांच्या बाबतीमध्ये रंगत असतात। आणि इटलीनं नाटो तसंच पाश्चिमात्य सहयोगी म्हणून अमेरिका आणि इस्रायलच्या भूमिकेला पाठिंबा दिला असल्याची धारणा इराणची आहे, त्यामुळे इराणच्या किल लिस्टमध्ये जॉर्जिया मेलोनी यांचंही नाव आहे। आणि पुढचं नाव आहे फेडरिक मर्स, जे जर्मनीचे आहेत। जर्मनीनं इस्रायलच्या सुरक्षेला पाठिंबा देणारी भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्यांचाही समावेश यामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे। आणि याशिवाय इतरही काही नेत्यांचा समावेश या लिस्टमध्ये असल्याचा दावा करण्यात आलाय। आता या 8ही नेत्यांमध्ये एक समान धागा आहे। इराणमधील कट्टर गटांच्या नजरेत हे सर्व नेते अमेरिका, इस्रायल किंवा त्यांच्या पाश्चिमात्य मित्र देशांच्या धोरणांचे प्रतिनिधित्व करतात,
ज्यांना ते इराणच्या सर्वोच्च नेतृत्वावरील हल्ल्यांसाठी आणि इराण विरोधी कारवायांसाठी जबाबदार मानतात. म्हणजे इराणच्या सर्वोच्च नेतृत्वावर जो हल्ला झालेला होता किंवा त्यांच्या विरोधामध्ये ज्या काही कारवाया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे त्या सगळ्यांची जी धोरणं ठरवली गेली त्या धोरणांना या नेत्यांचा पाठिंबा होता असं इराणमधील कट्टरतावादी गट मानतात आणि त्यामुळेच या नेत्यांची नावं या किल लिस्टमध्ये असल्याचं बोललं जातं. मात्र ही यादी एका कट्टर विचारसरणीच्या वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यामुळे ती इराण सरकारची अधिकृत किल लिस्ट नाही असंही बोललं जातंय. पण जगभरातील सुरक्षा यंत्रणांनी या घडामोडीकडे गंभीरतेनं पाहायला सुरुवात केलेली आहे. याच दरम्यान काही आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चाही सुरू झाली आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य सुरक्षेच्या धोक्यामुळे त्यांच्या प्रवासाच्या काही योजना बदलल्यात किंवा अतिरिक्त सुरक्षा उपाय स्वीकारलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी त्यांचं विमान बदललेलं होतं. एका विमानानं ते इराकला जाणार होते, मात्र जेव्हा परतले त्यावेळेला ज्या विमानानं त्यांचं येणं नियोजित होतं, प्लॅनिंग केलेलं होतं, त्या विमानानं न येता ते दुसऱ्या एका विमानानं आले. त्यांनी विमान बदललं आणि त्याला कारण ही किल लिस्टच आहे असं मानलं जातं. म्हणूनच हा दावा सावधपणे पाहणं महत्त्वाचं आहे. आता जग या लिस्टनंतर एवढं का घाबरलंय? कारण इतिहास सांगतो अशा धमक्या कधी फक्त प्रचार असतात तर कधी त्या प्रत्यक्ष कारवाईत सुद्धा बदलू शकतात. त्यामुळे अमेरिका, इस्रायल आणि युरोपमधील सुरक्षा यंत्रणा कोणतीही जोखीम घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आता इराणची ही लिस्ट समोर आलेली आहे, त्यामुळे पुढे नेमकं काय होऊ शकतं ही चिंता संपूर्ण जगाला सतावतीये. कारण जर या लिस्टनुसार इराणनं या नेत्यांना संपवण्याची कारवाई हाती घेतली किंवा दगाफटका या नेत्यांसोबत झाला तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. जर हा संघर्ष आणखी वाढला तर परिणाम फक्त इराण किंवा अमेरिकेपुरता मर्यादित राहणार नाही, तर तेलाचे दर, जागतिक अर्थव्यवस्था, समुद्री व्यापार आणि मध्य पूर्वेतील स्थिरता या सगळ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. एका वर्तमानपत्रानं छापलेली यादी कदाचित उद्या विसरली जाईल किंवा इतिहासाची दिशा बदलणारा दस्तऐवज ठरेल. युद्धाची सुरुवात ही नेहमी बंदुकीतूनच होत नाही. कधी कधी ती एका भाषणातून, एका पोस्टरमधून किंवा एका वर्तमानपत्राच्या एका पानातून सुद्धा होऊ शकते. यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, इराणची ही जी किल लिस्ट समोर आली आहे ही फक्त मानसिक युद्धनीती आहे की जग खरंच आणखी एका मोठ्या संघर्षाच्या दिशेनं चाललंय? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा.